या वनस्पतीने स्टॅमिना चांगला वाढतो. म्हणजे जे ॲथलीट आहेत, रनर्स आहेत, क्रिकेट खेळणारे आहेत, तर त्या सर्व लोकांना या वनस्पतीने खेळण्याचा स्टॅमिना खूप चांगला वाढतो. आणि या वनस्पतीने भूक लागत नसल्यामुळे वजन कमी करण्यासाठी हिचा खूप चांगला गुण येतो. तर ही वनस्पती खाल्ल्यानंतर तुम्हाला भूक आणि तहान दोन्ही लागत नाही, म्हणून वजन कमी करण्यासाठी पण हिचा उपयोग होतो. ॲसिडिटी होणं, छातीत घशात जळजळणं, पोट डंबरणं, गच्च होणं, डोकं दुखणं, तोंडाला पाणी सुटणं, या सर्व कंडिशनमध्ये या वनस्पतीचा खूप चांगला गुण येतो. आणि त्याच्या जोडीने शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी, की ज्यांच्या डोळ्यांची तळपायांची आगाग होते शरीरामध्ये उष्णता पित्त वाढल्यामुळे, तर त्या गोष्टी पण या वनस्पतीने सर्व कमी होतात. तर हिला चमत्कारिक आणि दिव्य म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की वनस्पती शेजारी येऊन तुम्ही आवाज केलात, बोललात आणि तिचा तुकडा काढून खाल्लात तर तो कडू लागतो, पण तुम्ही शांत चित्ताने आलात, शांत आवाज न करता त्या वनस्पतीचा तुकडा तोडून खाल्ला तर तो गोड लागतो. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की ज्यावेळी तुम्ही तिच्याजवळ येऊन गोंधळ कराल, आवाज कराल, बडबड कराल आणि तुकडा काढून खाल तर तो कडू लागणार, आणि न बोलता शांत चित्ताने तुम्ही तिचा तुकडा काढून खाल्ला तर त्याची चव तुम्हाला गोड लागते.